राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेने अर्हम युवा सेवा ग्रुपने गौसेवक चंद्रकांत दामानी यांच्या सहकार्याने मोर्शी गावातील प्रतिष्ठित अजित जोशी यांच्या मोर्शी धानोरा मार्गावरील गोचर जमिनीसमोर असलेल्या स्थानात कळकळत्या उन्हात अबोल पशूंची तहान भागविण्यासाठी अर्हम जल कुंभाचे निर्माण केले गेले। मोर्शी गावातील पशुधनासाठी नव्याने निर्माण झालेल्या अर्हम जल कुंभाच्या लोकार्पण समारंभात वर्धमान स्थानकवासी जैन संघ अंबापेठ यांचे अध्यक्ष बिपिन कोठारी, सचिव कल्पेश देसाई, कोषाध्यक्ष परेश शाह, सदस्य विजय धुआविया, गौसेवक चंद्रकांत दामानी, अर्हम सेवक आणि मोर्शी गावातील अजित जोशी, गायत्री जोशी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गौमातेच्या पूजनानंतर गौमाता प्याऊ स्थळावर लोकार्पणापूर्वी नमस्कार महामंत्र महाप्रभावक श्री उव्वसगहर स्तोत्र अर्हम स्मरण शुभ हो सकल विश्वका या जप साधनेद्वारे विश्वातील सर्व जीवांचे शुभ हो, मंगल हो आणि कल्याण हो अशी शुभ भावना व्यक्त करून मंगलपाठ ऐकल्यानंतर अर्हम जल कुंभावर स्वस्तिक करून आणि तिलक लावून गौमुखावर हार अर्पण करत अर्हम जल कुंभाचे लोकार्पण करण्यात आले। उन्हाळ्याच्या भीषण तापमानात अबोल पशूंची तहान भागविणाऱ्या या जलकुंभाचे संचालन करणाऱ्या अजित जोशी यांनी सांगितले, परम गुरुदेवांच्या आशीर्वादाने निर्माण झालेल्या या अर्हम जल कुंभाची क्षमता 2100 लिटर आहे। आम्ही दररोज यात 2-3 वेळा पाणी भरतो। गोचर जमिनीवर येणाऱ्या शेकडो पशूंना येथे पाणी प्यायला मिळेल। गुरुकृपेने चंद्रकांत दामानी यांनी या प्रकल्पात मदत केली, त्याबद्दल अजित जोशी यांनी त्यांचे आभार मानले। या जीवदया महाप्रकल्पात अर्हम सेवक भव्य धुआविया, उमा केडिया, रेखा शाह, दर्शना मेहता आणि डॉक्टर दीपिका दामानी यांनी सहभाग घेतला। त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला। अर्हम युवा सेवा ग्रुपद्वारे अर्हम जल कुंभाचा हा प्रकल्प केवळ पशु कल्याणाचाच नव्हे तर मानवी संवेदनशीलता आणि सामूहिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। अशा उपक्रमांद्वारे समाजात सेवा भावना जागृत राहील। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।